पुण्यामध्ये बंडू आंदेकर याला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणला गेलेला आहे। ती दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होतोय। पुण्यातून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी तो इच्छुक आहे आणि त्यासाठी आज तो अर्ज भरणार आहे। दरम्यान त्याला उमेदवारी कोणाकडून मिळते याकडे देखील लक्ष असणार आहे। बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेला आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर हा दोषी आहे आणि सध्या तो कोठडीत आहे। पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहे। पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यासाठी बंडू आंदेकरला आणलं जात आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। न्यायालयानं बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सशर्त परवानगी दिलेली आहे आणि काही वेळापूर्वी लक्ष्मी आंदेकर हिनं देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शिवानी पांढरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। शिवानी, आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी काही वेळापूर्वी अर्ज दाखल केला। त्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि आता काही वेळात बंडू आंदेकर देखील दाखल होणार आहेत। त्यांची जी गाडी आहे पोलिसांची ती या ठिकाणी पोहोचली आहे। भवानी पेठेतील जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी या तिघांचेही आज अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर हा याआधी जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा नगरसेवक होते आणि त्यामुळे या घरातल्या तिघांनाही अजित पवारांकडनं उमेदवारी मिळते का अशा चर्चा सुरू असतानाच या तिघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यांच्या जेव्हा सुभाष जगताप जे आहेत शहराध्यक्ष त्यांना विचारलं असता या दोघींचा म्हणजे सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरचा या सगळ्या गुन्ह्याशी फार काही संबंध नाही, त्यांनी कट रचल्याचं असं सांगितलं होतं आणि त्यामुळे आम्ही विचार करू असं त्यांनी उत्तर दिलं होतं। मात्र बंडू आंदेकरांबाबत त्यांनी त्यावेळी कोणतीही स्पष्टता सांगितली नव्हती। त्यामुळे आता अजित पवार गुन्हेगारींवर बोलतात, कोयता गँगवर बोलतात, सगळं नेस्तनाबूत करून टाका, गुन्हेगारी मिटवून टाका म्हणतात। बरोबर आहे। त्यामुळे या आंदेकर कुटुंबातल्या सगळ्या लोकांना कोणाकडून उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।